रेफरन्स आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 7 मॅथ्ससाठी युनिट टेस्ट नंबर 1 याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडून घेऊ. हा क्वेश्चन पेपर 2022-23 या वर्षामधला आहे रयत शिक्षण संस्थेचा. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1 इज फिल इन द ब्लँक्स. तर याच्यामध्ये एकूण 5 रिकाम्या जागा आहेत, त्यातल्या 4 भरायच्या आहेत. फर्स्ट इज -5 into -7. So as both of these two are negative numbers, product of two negative numbers is always positive. त्यामुळे -5 आणि -7 यांचा प्रोडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येईल. 7 गुणिले 5 35. So answer is +35. सेकंड इज -96 divided by 16. आता इथं -96 आहे डिवायडेड बाय 16 आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर पैकी एक संख्या निगेटिव्ह आहे, त्यामुळे जो काही भाग लागेल तो निगेटिव्हच मिळणार आहे. इथे 16 ने भाग जाईल 96 ला. 16 × 16 16 × 96. -6 divided by 1 म्हणजेच -6. सो दिस इज द आन्सर. त्यामुळे -96 divided by 16 उत्तर येईल -6. Next question is ... is the smallest prime number. You know that 2 is the smallest prime number. 1 हा प्राइम नाही, neither it is prime nor composite. त्यामुळे 1 पासून जरी नॅचरल नंबरची सुरुवात होत असेल तरी सुद्धा smallest prime number 2 आहे. Next question is if one of the given numbers is a divisor of all the others, then it is the ... of the given numbers. So the answer is LCM. That is the least common multiple. म्हणजे दिलेल्या सगळ्या नंबरपैकी एक नंबर इतर सर्वांचा जर डिव्हायजर असेल तर तो नंबर त्या सर्वांचा असतो LCM. The three angle bisectors of a triangle are concurrent. Their point of concurrence is called as incenter. म्हणजे एखाद्या ट्रायंगलचे तीन जे अँगल बायसेक्टर्स आहेत त्या तीन अँगलच्या बायसेक्टरच्या पॉइंट ऑफ कॉन्फरन्सला, म्हणजे जिथं ते तीन अँगल बायसेक्टर्स एकत्र येतात तर त्या पॉइंटला म्हणायचं आहे इनसेंटर. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. लेट्स हॅव द सेकंड. सॉल्व एनी 6. प्रत्येक यातला सब क्वेश्चन 2-2 मार्काला आहे. पहिला आहे ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ लेंथ 6.7 अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता तुम्ही कंपास मधले साहित्य वापरून सर्वात अगोदर एक लाईन सेगमेंट काढा, ज्याला नाव देऊ आपण AB. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग कंपास घ्यायचा, कंपासचं टोक A वर ठेवा आणि साधारणपणे या सेगमेंट ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या दोन बाजूला 2 कंस आखून घ्या. तेच अंतर ठेवून आता B वर कंपासचं टोक ठेवायचं आणि पहिल्या 2 कंसांना छेदणारे आणखी 2 कंस काढायचे. हे 2 पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतील. त्याच्यामधून जाणारी एक लाईन काढायची. हे तुम्ही पट्टीनं काढा म्हणजे ॲक्युरेट तुमचं येईल. सो दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. दुसरा दिला आहे ड्रॉ अँगल ऑफ 105. मग त्याच्यामधला त्या अँगलचा एक रे काढून घेऊ. समजा आपण त्याला नाव देऊया रे BC आणि अँगल हा ग्रेटर दॅन 90 आहे, म्हणजे हा ऑब्च्युस अँगल असणार आहे. तर प्रोट्रॅक्टर घेऊन तो B वर ठेवून 105 डिग्रीचा एक अँगल काढून घ्या. इथं नाव देऊ याला A. सो दिस इज अँगल ABC. आता याचा बायसेक्टरही काढायचा, म्हणजे या अँगल ABCचे 2 समान भाग करायचे. मग कंपास घेऊन कंपास तो B वर ठेवायचा. ठराविक अंतर घेऊन या दोन्ही साइड्सवर 2 कंस आपण घ्यायचे समान अंतरावर. तर त्यापैकी एका आर्कवर कंपास ठेवून अंतर थोडंसं वाढवून एक आर्क काढून घ्या. तेच अंतर न बदलता आता दुसऱ्या आर्कवर, म्हणजे आर्क हा साईडला जिथे इंटरसेक्ट झालाय तिथं कंपासचं टोक ठेवून पहिल्याला छेदणारा आणखी एक कंस काढायचा. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि B याच्यामधून एक रे काढून घ्यायचा. सो दिस इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. तर ह्या पद्धतीने ह्या कन्स्ट्रक्शन तुम्ही कंपास मधलं साहित्य वापरून काढा, म्हणजे ते ॲक्युरेट येईल. पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ एनी 2 कॉन्ग्रुएंट सर्कल्स. हे खूप सोपं आहे. एक कंपास घ्या, त्या कंपासमध्ये ठराविक अंतर मोजून घ्या 2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर आणि एक पॉइंट घ्या P. त्या पॉइंटवर कंपासचं टोक ठेवून एक सर्कल काढा. तुम्ही हे कंपास घेऊन काढा म्हणजे मग ॲक्युरेट येईल. आणि आता ह्या कंपासमध्ये जेवढं अंतर आहे, रेडियस जेवढी घेतलेली आहे तेवढ्याच रेडियसचं आणखी एक सर्कल, आणखी एक दुसरा पॉइंट घेऊन काढा. तर ही जी 2 सर्कल्स आहेत ज्यांची रेडियस सेम आहे, सो दीज आर दी कॉन्ग्रुएंट सर्कल्स. तर ही अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन याची पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट 2 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. म्हणजे आपल्याला अशा 2 संख्यांचा डिव्हिजन घ्यायचे, अशा 2 संख्यांची डिव्हिजन घ्यायची आहे ज्यांचा फ्रॅक्शनल फॉर्म 24/5 मिळेल.
आता अशा दोन संख्या शोधायच्या आहेत. पहिल्यांदा 24/5 हे इथे लिहून घेऊया, पण हा आपल्याला फ्रॅक्शनल फॉर्म पाहिजे. आता ह्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एका समान संख्येनं गुणूया, कुठलेही शक्यतो लहान संख्येनं आपण गुणूया, 2 न. मग न्यूमरेटरला 24 × 2 हा जर गुणाकार केला तर 48 येईल, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 5 × 2 10, म्हणजे 48/10 ही जर संख्या आपण घेतली, ही जर डिव्हिजन घेतली इंटिजर्सची आणि ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर अल्टिमेटली पुन्हा आपल्याला 24/5 मिळेल. त्यामुळे हा एक नंबर झाला 48/10. तर दुसरा आणखी एक नंबर मिळवायचा आहे. मग आता 2च्या ऐवजी दुसऱ्या संख्येनं गुणूया. 2च्या ऐवजी समजा आता 3 न गुणलं आपण, तर न्यूमरेटरमध्ये 24 × 3 72 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 × 3 50. सो दिस इज द अनदर नंबर और दिस इज द अनदर डिव्हिजन. हे जे दोन नंबर्स आपण लिहिले किंवा ह्या ज्या दोन डिव्हिजन्स लिहिल्या इंटिजर्सच्या 48/10 अँड 72/15 यांचा फ्रॅक्शनल फॉर्म हा एकच आहे, 24/5. कारण याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर अल्टिमेटली आपल्याला 24/5 पुन्हा मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ 32. मग या 32चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. जर आपण ही संख्या उभ्या पद्धतीनं याचे फॅक्टर्स पाडत गेलो तर सर्वात अगोदर 2 ने याला भाग जाईल, 2 के 2, 2 से 12, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 ते 16, पुन्हा 2 2 चौक 8, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 दुने 4, पुन्हा एकदा 2 न भाग जाईल, 2 के 2, सर्वात शेवटी 1 शिल्लक राहील. तर हे जे सगळे आहेत ते झाले ते प्राइम फॅक्टर्स, म्हणजेच 32 इज इक्वल टू 2 ही संख्या 5 वेळा घ्यायची, दॅट इज 2 × 2 × 2 × 2 × 2. तर या सर्वांचा गुणाकार मिळेल 32. सो दीज आर दी प्राइम फॅक्टर्स ऑफ 32. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड HCF ऑफ 25 and 40. मग इथं HCF म्हणजेच GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर हा आपल्याला शोधायचा असतो. मग इथं 25 जे आहेत त्याचे पहिल्यांदा आपण फॅक्टर्स पाडूया. 5 × 5 हे दोनच त्याचे फॅक्टर्स पडतील, 5 हे प्राईम नंबर आहे. 40 याचे फॅक्टर्स पडतील 2 × 2 × 2 × 5, 2 दुने 4, 2 दुने 8, 8 पंचे 40. हे याचे सगळे फॅक्टर्स पाडून झाले. आता आपल्याला HCF शोधायचा आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स कुठले आहेत, तर इथं 5 हा एकच कॉमन एलिमेंट दिसतो या दोन्हीमध्ये, इतर कुठलाही एलिमेंट कॉमन नाही. सो देअर HCF इज 5. Next question is reduce the fraction 348 divided by 319 into the lowest form. 348 divided by 319 हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. आता आपल्याला इथं अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येनं या दोन्ही संख्यांना भाग जाईल. अशी संख्या 29, म्हणजे 29 न या दोन्ही संख्यांना भाग जातो, म्हणजे 29 × 11 319 मिळेल, 29 × 12 348 मिळेल. त्याच्यापेक्षा सिम्पलेस्ट फॉर्म याला देऊ शकत नाही आपण. सो इट इज 12 डिवायडेड बाय 11. आता 29 पेक्षा लहान संख्येला भागच जात नाही, कारण हा प्राईम नंबर आहे स्वतः 29. त्यामुळे 29नच डिरेक्टली याला भाग घालवायचा. 29 × 11 319 मिळेल आणि 29 × 12 348 मिळेल. त्यामुळे डिरेक्टली 1211चा भाग जाईल. सो दिस इज द लोएस्ट फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी वन. 4 मार्काचा हा प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन आहे त्यातला, ड्रॉ ट्रायंगल विथ मेजर्स गिव्हन बिलो. आपल्याला एक ट्रायंगल MAT काढायचा आहे, ज्याच्यामध्ये MA या ट्रायंगल या साईडची लेंथ 5.2 दिलेली आहे, अँगल A 80 डिग्री आहे आणि लेंथ AT 6 सेंटीमीटर आहे. आता ह्या मेजरमेंटनुसार आपल्याला या ट्रायंगलसाठी 2 साईड्स दिलेल्या आहेत. त्यातली एक कुठली तरी साईड आपण बेस घेऊया. समजा आपण लेंथ 80 घेतला बेस, मग सेगमेंट AT पहिल्यांदा काढून घ्या. तुम्ही सगळी जी कन्स्ट्रक्शन आहे ती कंपास मधलं साहित्य वापरून काढा तरच ते ॲक्युरेट येईल. मग आपण सेगमेंट पट्टीचा उपयोग करून AT सेगमेंट हा काढून घेतला 6 सेंटीमीटरचा. अँगल A 80 डिग्री आहे. मग प्रोट्रॅक्टर घ्या, A वर त्याचं मिडलचं टोक ठेवा आणि एक रे काढून घ्या आणि हा अँगल होईल मग 80 डिग्री. आता ह्यावर आपल्याला M पॉईंट मिळवायचा आहे, म्हणजे मग ट्रायंगल MAT मिळेल. मग एमचं A पासूनचं अंतर 5.2 आहे. आता कंपास घ्यायचा, त्या कंपासमध्ये 5.2 इतकं अंतर घ्यायचं. कंपासचं एक टोक A वर ठेवा आणि वरच्या बाजूला एक हा आर्क काढून घ्या.
तो आर्क जिथं या रेला इंटरसेक्ट करतोय तो आपला तिसरा पॉईंट एम. आणि आता सगळ्यात शेवटी एम आणि टी एकमेकांना जोडून घ्या. एमचं मेजरमेंट इथे लिहा लगेच 5.2 सेंटीमीटर. तर ह्या पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्शन पूर्ण करू शकतो. सो दिस इज ट्रायंगल एमएटी अकॉर्डिंग टू द मेजर्स गिवन. Next question is the product of two-digit numbers is 765. Their HCF is 3. What is their LCM? Now here we have one relation between, suppose two numbers are given and if we have to find the product, that is product of two numbers, ते जे दोन नंबर्स आहेत त्यांचा जो गुणाकार आहे तर त्यांचा गुणाकार HCF आणि LCM यांच्या गुणाकाराइतका असतो. So that is equal to HCF into LCM. So we have to use this relation to solve this problem. तर ह्यामध्ये आता त्या दोन नंबर्सचा जो प्रोडक्ट आहे तो दिला आहे 765. ते इथे लिहूया लेफ्ट हँड साईडला. दॅट इज इक्वल टू HCF इज ऑल्सो गिवन 3. इथे लिहूया into LCM. LCM आपल्याला काढायचं त्यामुळे LCM आहे तसंच लिहू. तर LCM काढायचं त्यामुळं 765 3 into LCM आहे. 3 जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतले तर ते डिनॉमिनेटरला जाईल. सो दॅट वुड बी इन द डिनॉमिनेटर दॅट इज डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू LCM. आता इथं 3 न भाग घालूया. 3 1 3, 3 2 6, 1 शिल्लक राहील 16 होतील, 3 5 15, पुन्हा 1 शिल्लक राहील 15 होतील, 3 5 15. सो 255 इज इक्वल टू LCM. म्हणजे त्या दोन नंबरचा LCM असणार आहे 255.